सर्वांना जय शिवराय. शिवछत्रपतींच्या कृपा आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राला किल्ल्यांचा मोठा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. त्यापैकीच एका किल्ल्यावर आज आपण आलेलो आहे. तर आज आपण बघूया दौलताबाद किल्ल्याची सर करूया थोडी. आता आपल्याला थोड्याच वेळात सोनलताई माहिती सांगते, जरा त्यांच्याकडे जाऊया आपण. या किल्ल्यावर येऊन एक अभिमानास्पद भाव मनात येतोय आणि खरंच आपल्या पूर्वजांबद्दल एक अभिमान बाळगावा वाटतो की इतक्या संघर्षमय परिस्थितीत त्यांनी आपले वर्चस्व इथे प्रस्थापित करून ठेवलेलं आहे. माझे तर हाल खूप झालेला आहे आमच्या बाकीची. तर खूप छान माहिती दिलेली आहे सोनलताईंनी. आणि अजून एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे खूप वर्षापूर्वी आता जसं दिल्लीमधून सर्व सूत्र हालतात भारताचे, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या काळात पूर्ण भारताचे सूत्र हे याच ठिकाणून फिरत होते. त्यामुळे तो पण एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आता आपण बघूया, अजून वरती जातोय आपण, बघूया. तर सर्वांनी आता एकदा जोरात घोषणा द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. शिवाजी दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती. दैवा दैवा आम्हाला नाही कोणाची जोडी, दैवा दैवा आम्हाला नाही कोणाची जोडी. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. छान छान, खूप छान ताईंनी सांगितलेलं आहे. आता आपण इथे शयनगृहामध्ये आलेलो आहे. तिथं बारादारी पण म्हणतात. शयनशाह आलमगीर येथे आराम करत होते असं इतिहासामध्ये सांगितलं जातं. तर आपण बघूया पुढं काय काय अजून. आपण बघू शकतो कशा प्रकारे बनावट आहे, ऐतिहासिक पद्धतीची बनावट आहे. तर आपले सर्वच मेंबर येत आहे. सर्वांनी काय काय पडतं पण आहे. चला चला पुढे चला, काय नाही चला. या तर चला आपण पुढचं बघूया अजून काय बघायला मिळतंय आपल्याला देवगिरी किल्ल्यावर. या ठिकाणी आपला किल्ला फिरून झालेला आहे. आता आपण खालच्या दिशेला जातोय. चला खाली उतरताना पण मी तुम्हाला दाखवतो जरा काही छान. या ठिकाणी चपला वगैरे चेंज होता. किल्ला सर्व फिरून आता आम्ही आलेलो आहे खाली. आता थोड्याच वेळात गाडीजवळ पोहोचू आणि पुढं भद्रा मारुतीला दर्शन करायला जायचं प्लॅन आहे. तर बघू.